नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज दिनांक 12 जानेवारी 2026. तर आपण आज आल्या अद्रकीचे जे बाजार भाव आहे किंवा जे आल्या अद्रकीची जी अपडेट आहे बाजार भावांची, तर जर आपण जो पहिला व्हिडिओ बनवला होता तो बनवला होता 9 जानेवारी 2026 ला, म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये जे बाजार भाव आपल्याकडे आलेले ह्या 4 दिवसामध्ये 9 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत जे बाजार भाव आपल्याकडे आलेले आले अद्रकीचे, तर ते आपण आता तुम्हाला सांगणार आहे. त्यावर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इकडले जे सौदे आहेत, कृपया करून तुम्हाला विनंती करतो की आपल्या इकडे जे सौदे आहेत ते कमेंटमध्ये टाकत चला. कारण शेतकरी इतके हुशार झालेत आता की त्यांना बाजार भाव हे कमेंट बॉक्स त्यांनी ओपन जरी केला तर तरी आपल्या शेतकऱ्यांना त्याचा अंदाज येतो आणि आपले शेतकरी फसल्या जात नाही. त्याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्याच्यानंतर त्यांच्या एरियात झालेले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि जर आपण सांगितलं होतं मागच्या एक 5-6 व्हिडिओ जे झाले होते याच्या अगोदर आपण सांगितलं होतं की 15 जानेवारी पर्यंत आपले भाव 100% हे 45 रुपयापर्यंत जातील, 4500 रुपयापर्यंत जातील. तर ते गेलेले आहेत शेतकरी बांधवांनो. आणि तशी एक दुसरी अशी एक खुश खबर म्हणायला काही हरकत नाहीये. कारण काय झालेलं आहे, काही ठिकाणचे आपण जे रेट वगैरे काढलेले आहेत, आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जे फोनवरती कॉलवरती बोलणं चालू आहे कंटिन्यू, बऱ्याच ठिकाणचं आपल्याला ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ते आता आपल्याला समजायला लागलेली आहे आणि बरेच शेतकरी आपल्यासोबत आता कनेक्ट झालेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर याचा विचार करायला गेला बाजार भावांचा, तरी काही एक मधात अशी अफवा होती की संक्रांत आली रेट खाली येणार किंवा आल्या अद्रकीचे बाजारभाव हे कमी होणार संक्रांतीमुळे. तसं काहीही झालेलं नाही. बिंदास शेतकरी बांधवांनो, रेट वगैरे काहीही कमी झालेलं नाही. रेट हे स्थिर आहे, व्यवस्थित आहेत. आणि आपण बरेच ठिकाणचे जे बाजारभाव घेतले ते पण मी तुमच्या सोबत शेअर करतो आणि येणारे जे बाजारभाव आहेत ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की काय राहील. तर तसं आपण सांगितलं होतं की जानेवारी एंडिंग पर्यंत हा 4700चा भाव होईल. म्हणजे आज 12 जानेवारी 31 जानेवारी पर्यंत 4700 हा भाव स्थिर राहील. त्यानंतर आपण जे काही बऱ्याचशा ठिकाणचे वेगवेगळ्या एरियातले जे काही बाजारभाव घेतलेले ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो थोडक्यात. त्यामध्ये आपल्याला योगेश ढेवाळे हे फुलंब्रीहून आहेत. यांनी आपल्याला 4200 त्यांचा सौदा झालेला आहे असं ते म्हणतायत. त्याच्यानंतर जाफराबादमध्ये सुद्धा 4200 सौदे झालेले आहेत. त्याचबरोबर सिल्लोडमध्ये समाधान जामकर या शेतकरी बंधूंनी आपल्याला 4400 भाव दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपले रोहित शेट्टे आहे सांगलीहून, सांगली जिल्ह्यामध्ये विटा तालुक्यामध्ये, त्यांचा हा टॉपचा सौदा झालेला आहे. काल 4600 रुपयांनी त्यांनी तो सौदा दिलेला आहे. सातारा सांगली एक सरासरी विचार केला तर 4400 4400 4500 4600 म्हणजे 4400 ते 4600 असा भाव हा सातारा सांगलीमध्ये चालू आहे. त्याच्यानंतर आपण अगोदर सांगितले तुम्हाला की जानेवारी एंडिंग पर्यंत हा 4700 पर्यंत भाव जाण्याचे अंदाज आहेत. तसेच शेतकरी बांधवांनो, आपण जर एक एकंदरीत विचार करायला गेला तो जो आपला सुपर माल आहे, बढिया माल आहे, A1 क्वालिटीचा माल आहे, त्याची जर एक सरासरी आपण पूर्ण मार्केटचं जर ऍव्हरेज काढायला गेलं ते 4200 ते 4400 हा भाव सरासरी चाललेला आहे. पूर्ण मार्केटचा सरासरी सांगतोय मी. काही ठिकाणी 4600 होतात, काही ठिकाणी 3800 होतात. पण आपण एक जर सरासरी विचार केला तर एक चांगला सुपर क्वालिटीचा जो माल असेल A1 क्वालिटीचा त्याचा भाव 4200 ते 4400 पर्यंत चालू आहे. जो मध्यम मिडियम माल आहे तो 3800 पासून ते 41 रुपयापर्यंत चालू आहे. आणि डागी मालाचे भाव जे आहेत ते 1800 ते 2000 इथपर्यंत चालू आहे. तर माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की डागी मालाचे भाव आपण थोडेसे वाढवून घ्यावेत. आपण डागी माल देत असताना थोडंसं त्यामध्ये 200-400 रुपये वाढवून घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच समोर चालून मार्केट हे स्थिर होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की आता जे आपण बघतोय की थंडीमुळे मार्केटमध्ये आवक कमी झालेली आहे, ते एक आहे. त्याच्यानंतर आवक कमी झाली म्हणल्यानंतर कुठेतरी शेतकरी थांबलेला आहे म्हणजे व्यापारी हे डिमांड करणारे, व्यापाऱ्याने डिमांड केली म्हणजे रेट वाढणारे. त्याकरता मी पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सांगत आलोय की टप्प्याटप्प्याने जर अद्रक आपली निघत गेली तर एकंदरीत आपल्या अद्रकीला तेजी आल्याशिवाय राहणार नाही आणि ते 100% एक दिवस येणारच आहे. आणि जे आपण सांगितलंय की बाबा आता
जानेवारी एंडिंग पर्यंत 47 रुपयापर्यंत भाव जाण्याची दाट शक्यता आहे. आणि हा एक अंदाज आहे, फक्त मी तुम्हाला अंदाज सांगतोय. मार्केटचा एकंदरीत आपण पूर्ण व्यापाऱ्यांशी, शेतकऱ्यांशी, सर्वांशी बोलून जो आपण अंदाज घेतलेला आहे, हा फक्त एक अंदाज आहे. लगेच तो परफेक्ट भाव नाहीये, एक अंदाज आहे. पण तो अंदाज आपले आतापर्यंत तरी आपले अंदाज हे 90% खरे ठरलेले आहेत. आपण आपले मागचे व्हिडिओ पण बघू शकता, त्यामध्ये पण आपण सांगितलं होतं की 15 जानेवारी पर्यंत 45 रुपये भाव हा गेल्याशिवाय राहणार नाही. तो पण अंदाज आपला परफेक्ट ठरलेला आहे. तरी परत एकदा सांगतो, हा एक अंदाज आहे की एक 47 रुपयापर्यंत जानेवारी एंडिंग पर्यंत भाव जातील. फेब्रुवारीमध्ये तेच भाव 5,000 पर्यंत राहतील आणि मार्च मध्ये ते भाव 5,500 हजारापर्यंत सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, त्या याच्यामध्ये आपल्या आता शेवटच्या टप्प्यात आता आले अद्रक आहे, त्याच्यासाठी आपण जे पाणी व्यवस्थापन आहे, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पाणी व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे. जितकं ओलावा राहील इतकंच पाणी द्यायचं, एक्स्ट्रा पाणी द्यायचं नाहीये. सड किंवा इतर काही गोष्टी आहे त्यांना आपल्या हाताने आमंत्रित करायचं नाही. त्यामुळे फक्त ओलावा राहायला पाहिजे, फक्त एवढंच पाणी द्या, जास्त पाणी द्यायचा प्रयत्न करू नका. आणि इथं थांबतो शेतकरी मित्रांनो. परत एकदा सांगतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या इकडले सौदे टाकत राहा, कारण जेणेकरून शेतकऱ्यांचा त्या शेतकरी कमेंट बॉक्स हे पाहतात आणि त्यांना त्याचा एक अंदाज येतो बाजारभावांचा. ते करा. त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे हा इतर व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा इकडे तिकडे थोडं शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा हे भाव अंदाज वगैरे सारा हे ह्या गोष्टी माहिती होतात. तर चालेल, धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.